म्हणजे जितकी सेव्हिंग्ज होती ना ते सगळे आम्ही लोनमध्ये घातली आणि 1 इयरचं बफर ठेवला. तर असं असं विचार केला की 1 वर्ष जर असलं तर आपल्याला कंपनीमध्ये केली की दॅट इज इनफ टाईम रेव्हेन्यू वगैरे जनरेट करायला. सो विल बी ओके. वी वुडंट बी किक्ड आउट ऑफ द होम. 2006 मध्ये Sierra वॉज इनकॉर्पोरेटेड, बट वी स्टार्टेड बिल्डिंग द प्रोडक्ट इन 2005. ओके. ते 1 वर्ष आम्ही प्रोटोटाईप करून की कारण Sierra एकदम टेक्निकल प्रॉडक्ट आहे. इट्स अ टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट. आपण जेव्हा आता बँकेशी वगैरे बोलतो, सपोज समीर तुला बँकेशी बोलायचं असेल तर आधी लोक कसं ब्रँचमध्ये जायचे. आता काय ॲपवर तू जाऊन का बँकिंग करू शकतो. बॉक्स आहे आणि सपोज तुला ट्रान्सफर करायचं तेव्हा ॲप नव्हते ना. 2005 मध्ये आयफोन वगैरे नव्हता. तर तू बँकेशी कसं म्हणणार, तू कॉल करणार 1-800. हां आणि म्हणणार की मला बँकमधून ट्रान्सफर करायचं, एक अकाउंटहून दुसरं अकाउंट माझं चेक करायचं, ईमेल पाठवणार, असं सगळं होतं. तर त्यावेळेला डिजिटल एक्सपिरियन्स आणि व्हॉइस एक्सपिरियन्स एकदम प्रचंड इम्पॉर्टन्स होता त्यांना. पण काय होतं की त्याच्यात टेक्नॉलॉजी पण खूप होती, पण ते खूप फ्रॅजाईल पण होती. तर आम्ही काय केलं की मी तुला सांगतो Sierra कशी बॉर्न झाली. तर मी जेव्हा जेनेसिसमध्ये काम करत होतो तर इकडे ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटचा एक आम्हाला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि जेनेसिस इज अ कॉल सेंटर टेक्नॉलॉजी कंपनी. तर त्यांनी ते घातलं त्याच्यात. पण जेव्हा ती टेक्नॉलॉजी लाईव्ह गेली ना, म्हणजे कस्टमरला ओपन केले लाईन्स वगैरे बोलायला, ते टेक्नॉलॉजी चालत नव्हती. तर कारण टीथिंग प्रॉब्लेम्स होत्या. तर लोक कॉल करायचे आणि बिझी टोन होता हे ते. तर एकदम म्हणजे चांगलं नव्हतं गेलं आणि तसंच त्यावेळेला नॉर्म होता. तर मी असं विचार केला की अरे असं काय इकडे काय टेस्टिंग वगैरे कंपनी आहेत का की जे हे टेस्ट करू शकतील. आणि मी खूप म्हणजे ग्लोबल सर्च केलं आणि काय मिळालं नाही. तर तेव्हा मला एक ते निश मिळालं की सपोज एक कंपनी असेल की तू सपोज एक कंपनीला एंगेज केलं आणि म्हटलं की मी हे नवीन काहीतरी घालतोय टेक्नॉलॉजी कस्टमर एक्सपिरियन्ससाठी, जे फोन करणार, ईमेल करणार आणि कॉन्टॅक्ट सेंटर कॉल सेंटरशी बोलणार आणि ते तुला सगळं टेस्ट करून देईल. तुझे जे काय टेक्नॉलॉजी वगैरे असेल IT लँडस्केपमध्ये. हां IT लँडस्केपमध्ये मग तुझं एकदम सफल होईल. काय म्हणतात त्याला डिप्लॉयमेंट वगैरे सफल होईल. तर आम्ही काय केलं असं एक टेक्नॉलॉजी बनवली. जर समीरला बँकशी बोलायचं असेल ना तर समीरचा आवाज, समीर कॉल करणार ऑटोमॅटिक ना सगळं आणि बँकेशी बोलणार. बँकनी काहीतरी सांगितलं तर तू त्याचं ते फंड्स ट्रान्सफर वगैरेचं बटन प्रेस करणार. हां सगळं सिम्युलेशन ऑटोमेटेड मी बिल्ड केलं. तर ते मोठ्या मोठ्या कंपनीला ते कळतं काय दे लाईक. हां तर तसं आम्ही ती ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्यासाठी तुम्हाला सॉलिड म्हणजे आयज अँड इयर्स ओपन ठेवून असं एकदम अँटेना सगळे ट्यून ठेवायला लागले असेल की अरे दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी, एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी, हां लेट्स जम्प इनटू इट. आणि काय माहिती का या थर्ड टाइम काय झालं, आम्ही सगळे जे मिस्टेक्स होते ना आधीचे ते सगळे पॅचअप करायचा प्रयत्न. हां पॅच केलं. कारण काय फर्स्टली डोमेन नॉलेज होती. डॉक्टरमध्ये कसं आम्हाला काय ह्या इंडस्ट्रीमध्ये मी आता खूप वर्ष काम करत होते ना. मी 9 वर्ष होते या इंडस्ट्रीमध्ये. तर मला हे कस्टमर्स काय आहेत, त्यांना प्रॉब्लेम काय आहे सगळं माहिती होतं. सेकंड थिंग काय आहे की सेल्स एक्सपिरियन्स. आता मला कस्टमरचे सेल्स एक्सपिरियन्स. एंगेजमेंट. थर्ड थिंग इज कंपनी. आधी कसं मी तुला सांगितलं की कंपनी सुरू करायच्या आधी आम्ही प्रॉडक्ट बनवला आणि मग नाव घेतलं, हे घेतलं, सगळं हे केलं ना. ह्या वेळेला आम्ही प्रॉडक्ट बनवलंच नाही. पहिल्यांदा जेव्हा आयडिया आली ना तेव्हा मी माझ्या कितीतरी 7-8 कस्टमरना, मोठे कस्टमरना कॉल केलं आणि म्हटलं आता समीर तुम्हाला ओळखतोय, मी आहे ना माझं काम सोडायचं बघतोय आणि माझी अशी एक आयडिया आहे आणि तुला वाटणार की मी हे सपोज आयडिया जर प्रोडक्ट बनवला आणि तू जर मार्केटमध्ये असली तर तू ते घेशील का. ते आणि मी काय असं सांगितलं की मला काय म्हणतात ते तू आत्ता सांग की हे चांगलं आहे की नाही आणि तू घेणार आहे की नाही, नाहीतर तू घेणार जरी नसेल तर ही आयडिया चांगली आहे की नाही. तर तसं मी 8 कस्टमरना कॉल करून विचारलं आणि मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. तर म्हटलं की असं जर असेल, मी गॅरंटी करू शकत नाही की मी घेणार आहे, पण हे नीड आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्यानंतर आम्ही प्रोटोटाईप सुरू केला आणि म्हणजे तुम्ही आधी मार्केट रिसर्च केला, यू कन्फर्म की तुमची आयडिया जी सापडलेली आहे ती खरंच मार्केटमध्ये डिमांड आहे त्याला. हां
आणि ते म्हणतात की मी असं त्यांना सांगितलं की टेल मी माय बेबी इज अगली. काय माहिती का, जॉब क्विट करायचं असतं ना, दॅट्स अ बिग डिसिजन. इट्स अ बिग डिसिजन. तर तेव्हा माझ्या बायकोनी सांगितलं की चल तू कर. जेव्हा तुमच्या बरोबर अजून 4 लोक पण तुमच्यावरती डिपेंडंट असतात, 3 लोक हां. असतात की एक्झॅक्टली. सो दॅट इज द लीप ऑफ फेथ म्हणतात ना तसं. आणि देन द रेस्ट इज हिस्ट्री.